आज ना मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता, तो पण पूर्ण मी एकटीने, कोणाचीही मदत न घेता. तर पहिल्यांदा ना मी कणिक तिंबून घेतली आणि डाळ शिजत घातली होती. तर डाळ शिजेपर्यंत कणिक तिंबून झाली होती माझी. नंतर ना मी माझ्या घरी आईना ना पोळपोटाला सुती कापड बांधताना बघितलं होतं, तर मग मी पण माझ्या पोळपोटाला सुती कापड बांधून घेतलं आणि डाळ शिजून झाली होती म्हणून त्याला चटका देण्यासाठी त्याचीच तयारी चालू होती. तर माझे हे म्हणले की दे, मी तुला चिरून देतो. तर त्यांनी गूळ चिरून देईपर्यंत ना मी एलदोडे वगैरे सोलून घेतले. आणि ही मी डाळ चटका देत असताना अशी का झाले, तर मी शिजत असताना ना मला हे माहिती नव्हतं की शिजत असताना वरून त्याच्यात थंड पाणी ओतत नाहीत. पण मी ना डाळीमध्ये पाणी कमी पडलं तर एक ग्लास भरून नंतर वरून डाळीत पाणी ओतलं. तर मग मला नंतर कळालं की त्याच्यात थंड पाणी ओतत नाहीत, त्यामुळे डाळ खराब होते, दांडरते. तर मग मी तशीच त्याला चटका पण देऊन घेतला आणि थोडीशी डाळ पहिलीच बाजूला काढली होती भाजी करण्यासाठी. तर येळवणीची भाजी पण केली होती त्याच्यासोबत खायला. आणि नंतर ते पुरण वाटण्यासाठी आमच्याकडे वाटण्या वगैरे नव्हत्या, म्हणून आम्ही मिक्सरमध्येच पुरण केलं आणि पहिली पोळी लाटली एवढ्या आनंदाने ना, खूप आनंदाने. पण मी काहीतरी काम केलं आणि कांड होणार नाही असं कधी झालंच नाही. खूप आनंदाने पोळी लाटली होती. पुरण त्याच्यातून बाहेर पडू नये म्हणून कमी पुरण घातलं होतं, पण ना पोळी उलटताना ती माझ्याकडून फाटली, त्याच्यामध्ये उलताना शिरलं आणि फाटली. मला खूप वाईट वाटलं की एवढं सगळं केलंय खूप आनंदाने वगैरे, पण माझ्याकडून पोळी फाटली. पण ठीक आहे, दुसरी ट्राय केली. हे मला माहिती नव्हतं की पोळी ही उशिरा उलटली जाते, नाहीतर त्याच्यात उलताना घुसतं आणि पोळी फाटते, माहिती नव्हतं. मग मी दुसऱ्या वेळेस ना पोळी चांगली भाजली, पहिले भाजू दिली, नंतर मग उलटली आणि अशा प्रकारे ना तूप लावून मी पोळ्या बनवल्या होत्या आणि अशा 5-6 पोळ्या मी बनवल्या. तर ना मी माझ्या मम्मीला विचारलं होतं की पोळ्या कशा करायच्या, पहिल्यापासून जी लास्टपर्यंत रेसिपी मी तिला एकदाच विचारली होती आणि काही न विचारता मी स्वतःच्या मनाने केलं होतं. आणि मी तेव्हा पहिल्यांदा पोळी लाटली होती. मी खूप खुश होती की मला पोळी जमते आता. तर ना याच्यामध्ये माझ्या अहोंचा पण खूप हात होता, त्यांनी पण मला पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत मला मदत केली. तर हा होता माझा पोळीचा स्वयंपाक. बाय बाय.